दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवरून सुद्धा राजकारण सुरू आहे। कुणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यावर भडकले। शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत निंबाळकरांनी खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यासंदर्भात जाब विचारला। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवारांचा संताप। अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवरचं वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेच्या शाखेत जमा कराव्यात, उद्धव ठाकरेंचं आवाहन। ग्रामीण भागातील तशी बोली भाषा आम्ही कुठे काटकसर केली का? आम्ही काही आज सरकार चालवत नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं। अजित पवारांचं नाव न घेता शिंदेंना उत्तर। पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका। दरोडेखोरीमुळे पैशांचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। लाडक्या बहिणींना मतांसाठी पैसे दिले मग शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? वडेट्टीवारांचा सवाल। आमदार फोडायला पैसे असतात मात्र शेतकऱ्यांसाठी नाही। 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले। हर्षवर्धन सपकाळांचाही अजित पवारांवर हल्लाबोल। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी माझा 6 महिन्यांचा आमदार निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणार। काँग्रेस आमदारांनी सुद्धा 6 महिन्यांचा निधी देण्याचं वडेट्टीवारांचं या ठिकाणी आवाहन। सरकारकडेच पैसे नसतील तर आम्ही आत्महत्या करायची का? बीडच्या पाली परिसरातील शेतकऱ्यांचा सवाल। परांड्यातील पाहणी दरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले होते। पैशांचं सोंग आणता येत नाही असंही त्यांनी वक्तव्य केलं होतं।